श्री गणेश महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वैः साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विधायकं गुणोमि साकरीनामविश्रुतम् येषां सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति सागरैव विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं वन्दे भवन्दविमुक्तये ज्ञानप्रतापयुतसद्वचनामृतं च अद्वैतभावकृतायुधबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्य भगवानवद्भिर्महेव श्रीरङ्गनाथं गुरुराजमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविद्यावरिष्ठम्। प्रश्न 160वा, निराकार आत्मा कसा आहे? उत्तर, स्थूल, सूक्ष्म, लांब, आखूड, ठेंगणा हे 4 प्रकारचे जगतात आकार आहेत. आकाराचा आपण विचार केला तर हे 4 प्रकारचे आकार आहेत. स्थूल म्हणजे असा मोठा, अंतःकरण वृत्ती आणि नेत्रेंद्रिय यांना दिसणारा असा जो आकार, त्याला काय म्हणायचं? स्थूल. सूक्ष्म आकार हे इंद्रियांना दिसतो, इंद्रियांना त्याची जाणीव होती, पण बारीक असतो असा. म्हणजे एक तर लांब, नाही तर आखूड, नाही तर दांडगा आणि किंवा छोटा असेच आकार आहे ना, बाकी काही नाही. आकाराचे काही जास्त आपल्याला काही भेद पाडता येणार नाही. पण हे 4 प्रकारचे आकार आहेत: स्थूल, सूक्ष्म, लांब म्हणजे उंच, आखूड म्हणजे ठेंगणा. आत्मा, इंद्रिय, मन यांचा अविषय आहे म्हणून सूक्ष्म आहे. आता तो सूक्ष्म आहे हे उगीच असं म्हणावं लागत, सूक्ष्म सुद्धा तो नाही. सूक्ष्म हे पद सुद्धा आत्मस्वरूपासाठी काय आहे, ते अयोग्य आहे. तो कसा आहे की मन, इंद्रिय ह्यांना कसा आहे की तो अगोचर आहे, ह्यांच्या अतीत आहे, अविषय आहे. त्यांना मन विषय करू शकत नाही, इंद्रिय विषय करू शकत नाही, अंतःकरण वृत्ती विषय करू शकत नाही. प्रत्येक पदार्थाला आपलं अंतःकरण, इंद्रिय काय करतात? विषय करतात. हा अमुक पदार्थ आहे, तो तमुक पदार्थ आहे. तसं आत्म्याला ते मन आणि इंद्रिय विषय करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं की सूक्ष्म म्हटलं. आत्मा व्यापक आहे म्हणून सूक्ष्म नव्हे, म्हणजे अणुरेणू नाही. हा तो कसा आहे की व्यापक आहे म्हणून सूक्ष्म नव्हे, म्हणजे अणुरेणू नाही. त्याला आता अणु म्हणायचं का, सूक्ष्म म्हणायचं का? नाही. का? तो व्यापक आहे. विश्वामध्ये हा शब्द कमी पडतोय. फक्त एवढंच म्हणावं लागेल की सर्वात व्यापक कोण? तर कोण आहे की तो आत्मा आहे. सूक्ष्म का म्हटले त्याला? तर तो मन, इंद्रिय याचा विषय नाही, म्हणून कसा आहे तो सूक्ष्म आहे. बर, त्याला या ठिकाणी तो सूक्ष्म का नाही? आता सूक्ष्म काय म्हटले? ते मन, इंद्रिय यांचा विषय नाही म्हणून काय म्हटले त्याला? सूक्ष्म म्हटले. बरं, तो सूक्ष्म का नाही? आता एकच विषय आहे का दुसरा आहे का? सूक्ष्म आहे तर का मनाच्या, इंद्रियाच्या आतीत असून तो मन इंद्रियाला अविषय आहे म्हणून कसा आहे तो? बरं, सूक्ष्म का नाही? तो एवढा व्यापक आहे, त्याला काय सूक्ष्म म्हणायचं? सगळं विश्व त्यानं व्यापून टाकलेले, जेवढं जेवढं विश्व तुम्हाला दिसेल ते सर्व त्यानं व्यापून टाकले, म्हणून त्याला सूक्ष्म का म्हणायचं नाही? तो अणुरेणू नाही. अणुरेणू नाही म्हणजे त्याला बारीक असं म्हणता येत नाही. आत्मा सर्व ठिकाणी ओतप्रोत भरला आहे, म्हणजे तो लांब, आखूड, उंच, ठेंगणा नाही. सबब आत्मा निराकार आहे. सर्व ठिकाणी ओतप्रोत त्याची व्याप्ती आहे, सर्वगत आहे. ओतप्रोत याचा अर्थ काय? सर्वगत याचा अर्थ काय आहे? प्रत्येक वस्तूला तो अधिष्ठान आहे. वस्तूत आहे असं म्हणणं सुद्धा बाबांना कमी पडतं बरं. प्रत्येक वस्तूला तो काय आहे? आणि वस्तूला अधिष्ठान आहे असं का म्हणावं लागतं?
त्याचं कारण आहे आपल्याला वस्तूची प्रतीती येते म्हणून. काय आपल्याला एक पदार्थ दिसायले ना म्हणून म्हणावं लागतं की तो प्रत्येक वस्तूला अधिष्ठान आहे, नाही तर असंही म्हणायची काही गरज नाही. म्हणून तो ओतप्रोत आहे याचा अर्थ तो प्रत्येक पदार्थामध्ये आहे, म्हणून त्याला लांब, आखूड, उंच, ठेंगणं असं काही म्हणता येत नाही. प्रश्न 161. का बरं? तर निराकार आहे. कसा आहे की त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. इथे तर भानगड झाली की लोकांना असं वाटतं की आम्हाला काहीतरी आलंबन असायला पाहिजे. देव आहे ना, तुम्ही असं कुठेतरी दाखवा. मग ते वेगळे वेगळे पंथ, वेगळे वेगळे संप्रदाय तयार झाले. ते म्हणतात इथे आत्मा राहतो, मग काय करा, ज्योत, काही म्हणतात असं टिंब, असं वेगळे वेगळे. पण हा तसं काही नाही. सर्वांचा तो प्रेरक असल्यामुळं, सर्वांचा अधिष्ठान असल्यामुळं त्याला मन, इंद्रिय, वाचा, त्याला स्वरूपच नाही ना. रंग नाही, रूप नाही, नाही बरेला छाया. प्रश्न 161. अव्यक्त आत्मा कसा आहे? उत्तर: आत्मा मनेंद्रियादिकांना अगोचर असल्यामुळे अस्पष्ट आहे, म्हणून आत्मा अव्यक्त आहे. तर अव्यक्त आहे, असा व्यक्त स्वरूपाचा मन इंद्रियादिकांना तो अगोचर आहे, म्हणजे अविषय आहे, अस्पष्ट आहे. मन त्याला जाणू शकत नाही, इंद्रिय त्याला जाणू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं? अव्यक्त. काय म्हटले तुकारामात? अव्यक्त ते आकारले, रूपा आले बनवले. अव्यक्तच पण अभिन्न निमित्त उपादान कारण असणारा परमात्मा हा काय की अव्यक्त स्वरूपातूनच कसा झाला? मायाच्या उपाधीमुळं व्यक्त झाला, आकाराला आला. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. प्रश्न 162. अव्यय आत्मा कसा आहे? उत्तर: कोठ्यातील धान्य काढल्याने धान्याचा व्यय म्हणजे खर्च होतो, तसा आत्म्याचा व्यय होत नाही, म्हणून आत्मा अव्यय आहे. हे सर्व लक्षणं आपलीच आहेत. आपण कणगीतील धान्य काढलं त्याचा खर्च होतो. आपण खिशातले पैसे, असं आपण चाललो आता तीर्थयात्रेला, अहो खिशातील पैसे तुम्ही जालन्याला निघा, आता तर कुठं निघा, खिशातील पैसे कधी खर्च होतील हे काही सांगता येत नाही. म्हणून त्या पैशाचा व्यय होतो. कशा कशाचा व्यय होतो? आपण आता हे सर्व विचारचन हृदयामध्ये बघितलं. इथे जे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, प्राण आहे, ह्या सर्वांचा काय होतो? व्यय होतो. शरीर आता याचा काय विनाशच होऊ राहिला का नाही? पण एक आत्मस्वरूप असं आहे की त्याचा कधीच व्यय होत नाही, खर्च होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं? अव्यय. प्रश्न 163. अक्षर आत्मा कसा आहे? उत्तर: क्षर म्हणजे नाश, तो नाशरहित म्हणून अक्षर आहे. त्याला अक्षय, अमृत व अविनाशीही म्हणतात. याप्रमाणे ही निषेध विशेषणे होईल. त्याला अक्षर म्हणजे क्षर म्हणजे विनाश, त्याचा विनाश होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं की अक्षर. नाशरहित, त्यालाच कधी कधी काय म्हणतात? अक्षय. आता पूर्वी काय शब्द आलाय तर क्षय, आता काय म्हणायचं त्याला? अक्षय. अमृत, अमृत म्हणजे मृत, जे मरत आहे त्याला मृत म्हणायचं, जे मरत नाही त्याला काय म्हणायचं? अमृत. व अविनाशी म्हणतात. याप्रमाणे ही निषेध विशेषणे आहे. आपण आत्मस्वरूपाची पहिली 10 विशेषणे कोणती बघितली? विधेय विशेषणे, स, चिद, आनंद इत्यादी. आता ही कोणती बघितली? निषेध विशेषणे. ही विशेषणे वेगळी वेगळी जरी झाली तर ती काय आत्म्याच्या स्वरूपा वेगळी वेगळी आहेत असं नाही. फक्त ती काय आहे की नावे, त्याला दिलेली विशेषणे ही फक्त भिन्न भिन्न वेगवेगळी आहे. अक्षरा वेगळा. हा, अक्षर हवं ते तसंच आहे. मग अक्षर हे नाव कशामुळे आलं? कशामुळे आलं? जाऊ दे. अक्षर हे कशामुळे म्हणावं लागलं? अहो तुम्ही तुम्हाला अक्षर तो नाही हे सांगण्यासाठी आपल्याला काय म्हणावं लागलं? अक्षर. तर तो अक्षर आहे का? नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानी का ज्ञानी? बरं जाऊ द्या. काय काय कॉन्ट्रोल मारा. अहो ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या विरहित असे स्वरूपभूत हे सुद्धा शब्द तिथे काय होतं? कमी पडतात. पण आता क्षराक्षरा वेगळा तुकारा होणे. क्षर अक्षर या नावा काय म्हटलं महाराज? अनोरेणू या ठोकडा तो का आकाशा. मग का आकाश एवढा आहे का तो? नाही. क्षरा अक्षराहून तो वेगळा आहे. जसं आपण मागे बोललो की भेद भ्रम अमंगल. भेदाच्या सापेक्ष अभेद हे पद म्हणावं लागलं.
नाही तर तसं काही म्हणायची गरज नाही. भेद तुम्ही मानता, भेद तुम्हाला दिसतो, म्हणून कसं आहे की अभेद आहे हे सांगावं लागतं. नाही तर अभेद हे तरी कशाला म्हणायचं? अभेद म्हणायची सुद्धा काही गरज नाही. तसं क्षर याच्या विरुद्ध जो धर्म आहे तो कोणता आहे? अक्षर आहे. आता आपल्याला जे सतत वाटतं ते क्षराचं ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे? परमात्मा हा कसा आहे? अक्षर आहे असं म्हणावं लागलं तर क्षराक्षराहून तो कसा आहे की वेगळा आहे. जे क्षर ना अक्षर असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हटले. क्षरही नाही अक्षरही नाही. सापेक्ष भावामध्ये हा सापेक्ष भावामुळे ते म्हणावं लागलं. आपण इथे विधेय विशेषण आहे आणि त्याचे कोणते आता निषेध विशेषण, विशेषणं दिली, त्याला नावं दिली. प्रश्न 164 वरील आत्म्याची विशेषणे परस्पर अभिन्न कशा रीतीने आहेत? आता ही वरील आत्म्याची विशेषणे त्याला आपण काय दिली? विशेषणे दिली. त्याला चांगल्या प्रकारची नावे दिली. ही अभिन्न कशी काय आहे? ती एक कशी काय? अभिन्न म्हणजे एक, वेगळी वेगळी नाही आहे. उत्तर सच्चिदानंदादी जे आत्म्याचे गुण आहेत ते परस्पर अभिन्न आहेत. ही विशेषणे गुण नाहीत किंतु स्वरूप आहेत. हे इथे थोडी चूक झालेली मिस्टेक. हा सच्चिदान लिहून घ्या. ते काय मी बोलतो, सच्चिदानंदादी जे आत्म्याचे गुण असते तर भिन्न असते. हा काय? सच्चिदानंदादी जे आत्म्याचे गुण असते तर ते आहेत. हे कट करून टाका, कमी करून टाका. गुण असते तर ते परस्पर भिन्न असते. ते आहेत जे आहे ना आहेत ते कमी करायचं. परस्पर हा अभिन्न कटी ते अभिन्न कमी करायचं. भिन्न करायचं. ते परस्पर भिन्न असते. सच्चिदानंदादी जे आत्म्याचे गुण असते तर ते परस्पर भिन्न असते. परंतु तिथे पुढे लिहा अभिन्न आहेत. हे दोन्ही कट करा. परंतु ही विशेषणे गुण नाहीत किंतु स्वरूप आहेत. सर्व परस्पर भिन्न नाहीत किंतु अभिन्न आहेत. बर मूळ विचार चंद्रोदयात असं हे जे लिहिलं ना आपण आता तसं आहे. परंतु हे विशेषण, परंतु ही विशेषणे गुण नाहीत. आता ते पुढे ऐकतात. अभिन्न आहेत हे दोन पद आहे ना ते कट कमी करून टाकायचे. हे बघा आता सचित आणि आनंदादे हे त्याचे गुण असते. काय असते? गुण असते तर ते भिन्न असते. त्याचे जर गुण असते समजा जसं आपण सत्वरज तम हे ते गुण आहे. मग हे वेगळे वेगळे आहेत का नाही? वेगळे गोडपणा, कडूपणा, तिखटपणा हा जो धर्म आहे हा वेगळा वेगळा आहे का नाही? मग सत हा आत्म्याचा जर गुण असतात काय असतात? तिन्ही वेगळे वेगळे असते ना. सचित आनंद हे गुण असते तर वेगळे, पण ते त्याचे विशेषण आहे. विशेषण आहे म्हणजे त्याची विशेष नावं दिलेली आहेत. आता मी जर असं म्हटलं की आमचे हरिभक्त परायण गान गंधर्व पांडुरंग महाराज, हरिभक्त परायण स्वर म्हणी पांडुरंग महाराज. आता काय झालं? अहो तुम्हाला विशेषण दिले आम्ही. एक स्वरमन दिलं, एकदा गान गंधर्व दिलं, एकदा गायनाचार्य दिलं. पण मी जर असं म्हटलं की हे पांडुरंग महाराज आहे ना आमचे, पांडुरंग महाराज लय तापड आहे. आता तुमचा गुण सांगितला. काय सांगितलं? आता गुण नाही हो दुसरा म्हणतो शांत आहे ते. म्हणजे कशाचं वर्णन चाललंय? तुमच्या गुणाचं वर्णन चाललं. मग गुण वेगळा आहे, शांतपणा वेगळा आहे. काय हा गुण आहे. तापटपणा हा सुद्धा काय आहे? गुण आहे. म्हणजे रजगुण आहे, तमगुण आहे. पण हे काय दिले त्याला? सचित आनंद हे फक्त त्याला विशेषण आहे. हा गुण जर असते तर ते भिन्न भिन्न असते. सत वेगळं असतं, चित वेगळं असतं, आनंद वेगळा असतात. पण विशेषण असल्यामुळे ते त्याचं स्वरूपच आहे. त्याचं काय आहे? सत हे आत्म्याचं स्वरूप, चित हे आत्म्याचं स्वरूप, आनंद हे त्याच्यावरून असं भिन्न नाही येते. आणि म्हणून त्याला आपण म्हणून तिथे लिहिलं त्याने खाली काय लिहिलं? किंतु ते स्वरूप आहे सबब परस्पर भिन्न नाहीत किंतु अभिन्न आहेत. ते भिन्न नाही म्हणून असं कधी डोक्यात गडबड आणायचं नाही. सतरूप आत्मा वेगळा, चिद्रूप आत्मा पुन्हा त्याच्यातून थोडा वेगळा आणि आनंदरूप आत्मा वेगळा नाही. सचित आनंद हा त्या पदाची प्रवृत्ती ही भिन्न भिन्न आहे. त्याचं प्रवृत्ती निमित्त जे आहे ते भिन्न भिन्न आहे.
का सत कशासाठी म्हटलं की जो असंच नाहीये, ज्याचे सत स्वतः आहे म्हणून त्याला काय म्हटले सत. म्हणजे आता सत तोच आहे, कोण आहे? आत्माच आहे. चित का म्हटलं तर तो जड नाही, तो चेतन स्वरूप आहे म्हणून काय म्हटलं त्याला चित. वस्तू एकच आहे. जसं आपण मागे बोललो होतो की पांढरेपण, मृदूपण आणि सुगंध हे कोणाची विशेषण म्हणजे हे स्वरूप आहे, हे त्या कापराचेच आहे. पांढरपण कापूर, पुन्हा त्या ठिकाणी मृदूपण कापूर, सुगंध तसं सत स्वरूप आत्मा, चित स्वरूप आत्मा, आनंद स्वरूप आत्मा. याच्यासाठी तर अमृतानुभव शिकावं लागेल तुम्हाला. अमृतानुभव सुंदर चिंतन आलेलं याच्यात, इतकं सुंदर आहे की बघायचं काम नाही. चला. किंतु अभिन्न आहेत आणि आत्मा एकच नाशरहित म्हणून सत आहे. हे जागेवर शिकायचं ना अमृतानुभव, ऐकायचं. हा बरोबर. बरं आलं काही लक्षात? हे लक्षात आलं पाहिजे की हे गुण नाही येते. गुण म्हटलं की भिन्न भिन्न होणार. हे त्याचं काय आहे की स्वरूपच आहे. सबक परस्पर भिन्न नाहीत किंतु अभिन्न आहेत आणि आत्मा एकच नाशरहित म्हणून सत आहे. हे बघा, आत्मा नाशरहित आहे, अविनाशी आहे म्हणून त्याला काय म्हटलं सत. एक आहे असून तो कसा आहे की सत आहे. जडाहून विलक्षण प्रकाशसहित आहे म्हणून चित आहे. बस हे कळालं ना तुम्हाला की जडाहून तो विलक्षण आहे. तुम्हाला सध्या अनुभव कशाचा आहे? विशेष अनुभव जडाचा आहे. पुन्हा तुम्हाला विनाशी पदार्थाचा आहे. सध्या तुम्ही विनाशी पदार्थाला त्या ठिकाणी अविनाशी समजता, पण सध्या अनुभव तुम्हाला कशाचा आहे जास्त? तुम्ही रममान कशामध्ये आहेत? तुम्ही आम्ही जडामध्ये आणि विनाशी पदार्थामध्ये. आता आपल्या देखत लोक मरतात, आपल्याला विनाशी जग आहे कळत नाही. बरं कळत नाही, सगळ्यांना कळत आहे हे विनाशी आहे. फक्त भ्रम आहे. एक पाहत असे एकाची दहने. आपल्या देखत आपण माणसं त्या दुसऱ्या माणसाला जाळून येतात. चलता चलता आपल्या देखत एखादा माणूस मारायसारखा नसला तरी मरतोय, तरी आपल्याला असं वाटतं की आपण आपला नंबर नाही याच्यात. काही नाही. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं, जिथे बोकडे कापले जातात ना तर तिथे त्यांच्यासाठी त्यांना फार असे हे बांधलेलं असतं. काय? हिरवा चारा. बोकडे जे असतात असे मोठे मोठे जिथे कसे खाणे असतात ना, कत्तलखाने, तर तिथे बकरं असं फ्रेश आनंदी राहायला पाहिजे. आणि म्हणून काय करतात ते की त्याला त्या समोर असा चारा टाकतात, असा किंवा काही असं लटकून ठेवतात किंवा पुढं चारा टाकतात. मग आता ते कसंही खाण्याचं असल्यामुळं, कत्तलखानाचं असल्यामुळे पुढचे जे बकरं आहे 1, 2, 3, 4 थोडा ते काटायला याला त्याला वेळ लागला. आता या बकरांना पण ते चारा टाकल्यानंतर एवढा आनंद होतो, सुंदर पैकी चारा खातात ते. आता त्यांना हे वाटत नाही की आपल्या पुढे ते गेले बिचारे, आपला नंबर आहे. तसंच आहे आपलं. आपले जे लोक गेले ना तर ते गेले, तुम्ही चारे भाऊ राहिले तुझ्या. आनंद करायचं ते करायचं, याचा कधीतरी पश्चाताप नाहीये. नाही तर आपले देखत गेले नाही लोक, चांगले चांगले लोक गेले, जे मरायसारखे नव्हते अपघातात ते गेले. म्हणून आपल्याला विनाशी पदार्थाचं किंवा विनाशी स्वरूपाचं सतत ज्ञान आहे. तर हा आत्मा विनाशी नसून कसा आहे की तो सत आहे. जडाचं ज्ञान असल्यामुळे तो कसा आहे की जड नाही, म्हणून कसा आहे तो चित आहे. दुःखाच्या विलक्षण मुख्य प्रीतीचा विषय आहे म्हणून आनंद आहे. बस बस बस. आता दुःखाची विलक्षण मुख्य प्रीतीचा तो काय, आपल्याला दुःखाचा अनुभव आहे. आणि दुःखामध्ये विलक्षण प्रीतीचा विषय जर कोण असेल तर तो आत्मा आहे. आणि म्हणून आनंद हे त्याचं काय की स्वरूप आहे. असे सर्व विशेषणाविषयी जाणावे. दृष्टांत जसे विशेषणा नाही महाराज, विशेषणा म्हटले हा दृष्ट्या. असे सर्व विशेषणाविषयी जाणावे. दृष्टांत जसे एकच पुरुष बापाचा मुलगा, आजोबाचा नातू, चुलत्याचा पुतण्या, मामाचा भाचा, किंवा जसा एकच संन्यासी, पशु, स्त्री, गृहस्थ, अदंडी अधिकांच्या संबंधाने मनुष्य, पुरुष, त्यागी, दंडी इत्यादी विधेय विशेषणे समजली जातात. हे बघा, आता यांनी इथे असं जड दुःख हे इथे समजा, आता हे जे असं जड दुःखाची व्यावृत्ती करण्याकरता सत, चित, आनंद, पुन्हा काही निषेध विशेषणे, काही विधेय विशेषणे, हे कसं दिलं त्याने सांगा, सांगतो तुम्हाला.
एकच पुरुष, बापाचा काय असतो तो मुलगा. पुरुष वेगळा आहे का नुसतं त्याला ते मुलगा नाव आहे बरं नाव आहे. मुलगा नुसतं नाव आहे. तोच पुरुष आजोबाचा कोण असतो नातू. तोच पुरुष चुलत्याचा पुतण्या आणि मामाचा भाचा. आता खरं सांगा, हे मुलगा, नातू, पुतण्या, भाचा हे चार का एकच आहे. पण त्याला वेगळ्या वेगळ्या नातेसंबंधाने, त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याला फक्त विशेषणे किंवा त्याला नावं दिली, त्याला हाक मारली. हा माझा नातू आहे, हा माझा पुतण्या आहे, हा माझा अमुक अमुक आहे, हे फक्त सांगितलं गेलं. पण पुरुष मात्र कसा आहे, एकच आहे. आता संन्यासाचे संबंधी पशु, स्त्री, ग्रस्त आणि अदंडी. आता आपण पशु पाहतो, स्त्री बघतो, ग्रस्त बघतो, आदंडी बघतो. आता अधिकाच्या संबंधाने संन्यासी दिसला त्याला पशु म्हणणार का मनुष्य म्हणणार आपण? त्याला काय म्हणणार? हे मनुष्य आहे. पुढे सुरुवातीला काय दिलं पांडुरंग महाराज? पशु. पशु म्हटल्यानंतर संन्यासाला कोणी पशु म्हणेन का? मग त्याला काय म्हणतात लोक? मनुष्य. पण मनुष्य का म्हटलं तर पशुच्या सापेक्ष कोण आहे तो? मनुष्य. कोण? संन्यासी. त्याच्यानंतर त्यागी. आता स्त्रीच्या सापेक्ष त्याला काय म्हटलं? त्यागी. स्त्रीच्या सापेक्ष त्यागी म्हटलं ना. मग त्या पशुच्या सापेक्ष काय म्हटलं त्याला? मनुष्य. स्त्रीच्या सापेक्ष काय म्हटलं त्याला? त्यागी म्हटलं. आता त्याच्यानंतर नाही, स्त्रीच्या सापेक्ष म्हटलं पुरुष. हा बरोबर, त्यागी नाही. स्त्रीच्या सापेक्ष काय म्हटलं आपण त्याला? पुरुष. हा. आणि ग्रस्ताच्या सापेक्ष त्याला काय म्हटलं आपण? त्यागी. ग्रस्ताश्रमी. त्याच्या सापेक्ष काय म्हटलं आपण त्याला? त्यागी. आणि दंडीच्या सापेक्ष काय म्हटलं त्याला? अदंडी. म्हणजे पशु असेल, स्त्री असेल, ग्रस्त असेल आणि अदंडी, हे जे नावं आले हे सापेक्ष भावानं आले. हा, मनुष्य एकच आहे. पशुच्या सापेक्ष पुरुष, पुन्हा स्त्रीच्या सापेक्ष काय म्हटलं त्याला? मनुष्य. नाही, हा, पशुच्या सापेक्ष मनुष्य, स्त्रीच्या सापेक्ष पुरुष, आणि ग्रस्ताच्या सापेक्ष त्यागी, आणि दंड्याच्या सापेक्ष अदंडी. अदंडी म्हणजे दंडी नाही. इत्यादी विधेय विशेषणे समजली जातात. ही कोणती विशेषणे? विधेय. घट, पाषाण, वृक्ष आदी दृष्टीने अघट, अपाषाण, अवृक्ष आदी निषेध विशेषणे समजली जातात. हे आता वरची कोणती विशेषण झाली? विधेय विशेषण आहे. आता घट. घट म्हटल्यानंतर काय म्हणायचं? अघट म्हणजे हा घट नाही. पाषाण काय म्हणायचं त्याला? अपाषाण. वृक्ष त्याला काय म्हणायचं? वृक्ष. ही कोणती विशेषणे झाली? अनंत, अखंड ही कोणती आहे? निषेध विशेषण आहे. तसा हे आपण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने वर दिलेले, गीतेमध्ये सुद्धा आहे. अक्रोध, अकाम. आता वास्तविक क्रोध, ह्या महात्म्याला क्रोध नाही, पण काय म्हटलं त्याला? अक्रोधी, अकामी असं म्हटलेलं आहे. निषेध विशेषण आहे. तसा एकच आत्मा प्रपंचाची विशेषणे जी असत, जड, दुःख व अंत, खंड, संग वगैरे त्या संबंधाने सच्चित, आनंद व अनंत असा, अखंड असा म्हणावा. आता एकच आत्मा प्रपंचाची विशेषणे जी काय असं, जड, दुःख व अंत, खंड, संग वगैरे त्या संबंधाने सचित, आनंद. आता ही कोणती झाली? विधेय. आणि अनंत, अखंड असा म्हणावा. या प्रकाराने वरील आत्म्याची विशेषणे परस्पर भिन्न नाहीत, किंतु कशी आहे ती? अभिन्न आहेत. म्हणजे वेगळे वेगळे नाही, फक्त त्याला म्हणण्यामध्ये काही विधेय विशेषणानं त्याचा गौरव केला आणि कधी निषेध विशेषणाने. आपला आता आपण परवाला बोललो, कधी कधी तुमचाही लौकिकामध्ये, जगामध्ये, गावामध्ये विधेय विशेषणाने सुद्धा काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी लोक जाणतात, आणि कधी निषेध विशेषण. प्रसंग आला तसं तसं ते करतात. असं काय नाही. हे माणसं इतके चांगले आयुष्यात खोटं बोलत नाही. चांगले आहे विधेय विशेषण बोलले त्याला, आणि खोटं बोलत नाही निषेध. हे असं अनुरोध कधी बोलत नाही. काय म्हटले ते? अनुरोध कधी बोलत नाही म्हणजे काय? खोटं कधी बोलत नाही. इतिश्री विचार चंद्रोदय दर्शने आत्मविशेषण वर्णन नामिका सप्तम कला समाप्ता. चला, अथ अष्टम कला दर्शन प्रारंभ. सच्चित आनंद विशेष वर्णन. हे आता आपले 2-3 जी कला चालल्या त्या या सर्व सच्चित आनंद, हे आता हे शिकल्यानंतर, हे कळाल्यानंतर
पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये कधीच शंका वगैरे नाही यायला पाहिजे. ही घट्ट व्हायला पाहिजे. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय. प्रश्न 165. सत म्हणजे काय? उत्तर: तिन्ही काळी ज्याचे अस्तित्व असते ते सत होय. बस ही व्याख्या सदानंद महाराज पाठ करून टाकायचे. तिन्ही काळी ज्याचं अस्तित्व असतं त्याला काय म्हणायचं? सत. तिन्ही काळी म्हणजे कोणत्या काळी सांगा? तुला काळच माहिती नाही. तिन्ही काळ म्हणजे कोणता काळ? संध्याकाळ, दुपार, सकाळ. मग हा बोल बोल जोरात बोल, मला ऐकायला का माहिती. हा भूत, भविष्य, वर्तमान. उलट सुलट नाही करायचं. भूत, वर्तमान, भविष्य असं सरळ निघायला पाहिजे. भूत आणि भविष्य पुन्हा काय आलं की वर्तमान आलं तरी चालतं, काय हरकत नाही. आपण वर्तमानात होणार म्हणून भूत, भविष्य, वर्तमान म्हणायची सवय लागलेली ती पद्धती आहे. काय आहे? भूत, वर्तमान, भविष्य नाही. भूत, भविष्य, वर्तमान काय म्हणतात माहिती? मला आपण वर्तमानामध्ये आहे म्हणून काय म्हणायचं? भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे, असतं आणि असणार. आता याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सत. तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व होतं, ज्याचं अस्तित्व आहे आणि ज्याचं अस्तित्व असणार. आता आपण तीनही कालाच्या दृष्टीनं बोललो का? तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व होतं म्हणजे होतच. मागचा जो काळ असेल तिथे होतं, आता आहे, पुढेही राहणार. जो मागे होता आता आहे, पुढे राहणार. याला काय म्हणायचं? सत. आता तुम्ही शरीर दृष्टीने विचार केला, जन्माला यायच्या अगोदर होते का छगन महाराज? नाही. अहो जन्माला यायच्या अगोदर सोडून द्या. बालपणी जसं शरीर आहे तसं आता नाही. म्हणजे शरीराला सत म्हणायचं नाही. प्रश्न 166. चिद म्हणजे काय? उत्तर: तिन्ही काळी जो सर्वांना जाणतो तो चिद होय. चित 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 म्हणजे काय? तीनही कालामध्ये जो सर्वाला जाणतो त्याचं नाव काय आहे? चित. प्रश्न 167. आनंद म्हणजे काय? उत्तर: तिन्ही काळी जो परमप्रेमाचा विषय असतो तो आनंद होय. हे तिन्ही काळ इथं अगदी तिन्ही पदासाठी लिहून ठेवायचे. तिन्ही काळी ज्याचं अस्तित्व असतं त्याला म्हणायचं सत. तीनही काळाला जो जाणतो त्याला म्हणायचं चित. आणि तिन्ही काळी जो परमप्रेमाचा विषय असतो त्याला काय म्हणायचं? आनंद. तुम्हाला भूतकालामध्ये आत्मा हा परमप्रेमाचा विषय होता, वर्तमान कालामध्ये आहे, भविष्य कालामध्ये राहणार. प्रश्न 168. मी सद्रूप आहे हे कसे समजावे? आता सांगा. आता हे काय किती समजून सांगितलं त्यांनी, तरी आपल्याला कळत नाही. म्हटलं काय? मी सद्रूप आहे हे कसे समजावे? उत्तर: तिन्ही काळी मी आहे हे वास्तव सद्रूप आहे असे समजावे, असा निश्चय करावा. हे तिन्ही काळी मी आहे हे जे अस्तित्व आहे म्हणून मी सद्रूप आहे. हे बघा, मी बाल आहे. काय आहे? मी बाल आहे हे पद त्यावेळेस होतं का नाही? मी बाल आहे. तिथे मी आहे, मी पण आहेच. म्हणजे मी हे पद केवळ मी, आणि त्याच्यानंतर मधात बाल, आणि त्याच्यानंतर शेवटी काय आहे की आहे. म्हणजे मी आणि बाल आणि आहे ही 3 पद आहे. त्याच्यानंतर तुम्ही तरुण झालं शरीर. मग ते मी बदललं का मी आहेच? मी आहेच. आहे बदललं का आहेच? फक्त काय बदललं? बाल्य गेलं आणि तरुण. मग आता काय म्हणायला तो? मी तरुण आहे. मी तेच आहे आणि आहे तेच आहे. आता काय आहे बदललं का? नाही. पण या मीनं काय केलं? बालपणाला सोडलं आणि कशाला म्हटलं का ना आता तरुणपणा. पण आहे का नाही? आजचं जे अस्तित्व आहे ते आहे. म्हणजे आहे बालपणात म्हणत होता, आता तरुणपणात आहे. त्याच्यानंतर आता मी वृद्ध आहे. आता काय म्हणायला लागलं? वृद्ध आहे म्हणजे म्हातारा आहे. म्हणजे आहे पण आहे का नाही? ते आहे. म्हणजे या जगात आहे जे आहे ते कधीच नाही होत नाही, आणि जे नाही ते सुद्धा नाही. पण ते आहेवर वाटायला लागलं त्या ठिकाणी नाही. ते आहेमुळं वाटायला लागलं ते काय नाही. आपल्याला ते आहे कळालं नाही म्हणून वाटायला लागलं नाही. तर वास्तविक पाहता सगळं काय आहे?
आहे आहे म्हणजे काय? असती. हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. आपल्याला फक्त वेगळं वेगळं आहे वाटायला लागलं, नाही तर वेगळं वेगळं नाही. ते असती आहे म्हणजे ब्रह्म आहे. प्रश्न 169. तिन्ही काळी माझे अस्तित्व आहे म्हणून मी सत आहे हे कोणत्या प्रकारे समजावे? हम्म. उत्तर, जागृतीमध्ये मी आहे. आता आहे का तुम्ही? म्हणताय कशावर? अहो याला काय लागतं? हातच्या काकणाला असं कशाला? आता डोळे बंद केले की मी जागृतीमध्ये आहे. बर, चला. मी जागृतीमध्ये मी आहे, स्वप्नामध्ये मी आहे व सुसुप्तीमध्ये मी आहे. याचप्रमाणे काळ, मास, वर्ष, अवस्था, भावी, उत्तर जन्म, युग, मनु, कल्प, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या प्रकारे तिन्ही काळी मीच असल्याने मी सद्रूप आहे. हे मी जे आहे ना, मी जागृतीमध्ये मी आहे, स्वप्नामध्ये मी आहे, सुषुप्तीमध्ये मी आहे, भूतकाळात मी होतोच समजा आहेच, भविष्यकाळात राहणार म्हणजे आहेच, आणि वर्तमान काळात आहे. मागच्या महिन्यात होतो, आताच्या महिन्यात आहे, पुढच्या महिन्यात राहणार म्हणजे आहेच. वर्ष, मागच्या वर्षी होतो, या वर्षी आहे, पुढच्या वर्षी राहणार म्हणजे आहे. आता अवस्था, बाल्य, तारुण्य, वृद्ध अवस्थेत आहे. भावी हे उत्तर जन्म. आता हे शरीर गेल्यानंतर हे शरीर इथेच जाणार आणि पुढे मी दुसऱ्या शरीरात जाणार म्हणजे राहणार का नाही? म्हणजे आहे. म्हणजे उत्तर जन्मात. युग, कोणत्या युगात तुम्ही नाही? कोणत्या युगात आहे? जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर कुठल्या युगामध्ये आहे तुम्ही? कोणता मनु येऊ द्या, कोणता कल्प येऊ द्या, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, या प्रकारे तिन्ही काळी मीच असल्याने मी सद्रूप आहे. प्रश्न 170. मजहून भिन्न असलेले नामरूपाधिक वस्तूसहित तिन्ही काळाचे कोणते स्वरूप आहे? आता माझ्याहून जे भिन्न आहेत, नाम, रूप, हे सगळ्या वस्तू, हे त्यांचं स्वरूप काय आहे हे आपल्याला बघायचं. उत्तर, मजहून भिन्न असलेले नामरूपाधिक वस्तूसहित तिन्ही काळ असतरूप आहे असे निश्चित समजावे. हे जे तिन्ही काळ आहेत ते कसे आहेत? असतरूप आहेत. हे जे म्हणतं वर्तमान काळ, भविष्य काळ आणि हे तिन्ही काळ ते कसे आहेत? असतरूप आहे. मजहून भिन्न असलेले नामरूपाधिक वस्तूसहित तिन्ही काळ असतरूप आहे असे निश्चित समजावे. हे बरं का, हे सोपं आहे. असंच स्वरूप आहे ते. खरं तर काळच नाही, काय नाही. आता हे बघा, तुम्ही आपण भूतकाळाचा विचार केला. कोणता काळ भूतकाळ आहे? गेलेला काळ. गेलेला काळ म्हणजे कोणता? आता तुम्ही इथे 7 वाजता 7ला 10 मिनिट कमी असताना आले, त्याला भूतकाळ म्हणायचं ना आपण. त्याला कोणता काळ म्हणतो आपण? भूतकाळ. समजा आता 7 हा आताच्या दृष्टीने कोणता काळ झाला? नाही, आता भूतकाळ झाला. आणि पुढचे येणारा काळ कोणता आहे? वर्तमान काळ. मग कल्पना करा, भूतकाळ म्हणत असताना तो वर्तमान काळ होतो आणि वर्तमान काळ होत असताना तो भविष्यामध्ये जमा होतो. तुम्ही भूतकाळ म्हणता कसं काय? वासतच येते. हा, भूतकाळ कोणता सांगा तुम्ही? भूत म्हणून तरच वर्तमान सुरू होतो. आता फक्त व्यवहाराची सिद्धी होण्यासाठी, शिकण्यासाठी हे काळ मानलेले आहे. याचं चांगलं सूक्ष्म चिंतन केलं तर आता हा कोणता काळ आहे आपला? वर्तमान म्हणताना भूतात जाऊन राहिला तो, आणि तो जो भविष्य तो वर्तमानात येऊन राहिला. हा, म्हणजे याला इतका प्रवाहात आपण वर्तमान म्हणत असताना तो कशात जमा होऊन राहिला? आता म्हणावं लागतं की आता हे वर्तमान कसं काय? 1 सेकंद गेला तर कोणत्या काळात गेला तो? आणि दुसरा सेकंद एकदम पुढच्या काळात म्हणजे वर्तमान काळात जातो. मग कशाचे काळ आले? हे असंच आहे, काळच नाही. काही नाहीये, काळच नाहीये. बरं, दुसरी तुम्हाला पद्धती सांगतो. सूर्याच्या दृष्टीनं संध्याकाळ, सकाळ का दुपार? का रात्र? सूर्याच्या दृष्टीनं कोणता काळ सांगा बरं. आता सकाळ झाली का आपण काकडं म्हणतो. महिला आपला उद्योग करतात, पुरुष आपले आपले कामं करतात, आणि सगळे वाईट लोक वाईट कामं करतात, त्यांचे खोटं बोलायला सुरुवात होते. चांगले लोक धार्मिक कृत्य करतात, कोणी कर्म करणारे असले ते सत्कर्म करतात, अन्य करणारे अन्य करतात का नाही? आता कोणता काळ म्हणतो आपण त्याला? सकाळ, पहाट, चांगला मुहूर्त म्हणतो.
मग चांगला मुहूर्त कोणता? तर आपल्या दृष्टीने चांगला मुहूर्त समजा सकाळ आहे, आणि अमेरिकेत मग तेव्हा काय असते? मग तिथं कशाचं सकाळ आली? त्याच्या दृष्टीने कोणता काळ आहे? त्याच्या दृष्टीने कोणताच काळ नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, त्याच्यात रात्रीत पुन्हा मध्यरात्र, उत्तर रात्र, पूर्व रात्र, हे सगळे जे भाग पाडले हे तुमच्या आमच्या दृष्टीने पडलेले आहेत. सूर्य दृष्टीने ते कोणतेच नाही. तसं आत्मस्वरूपाच्या दृष्टीने कोणताच काळ नाही, कोणताच काहीच नाही. त्याला नाम रूप हे काहीच नाही. आता पोरगा जन्माला आला तर असं समजायचं की तांबडं फुटलं, असं गर्भात राहिला की तांबडं फुटलं. जन्माला आला की समजा की सकाळ झाली, हळूहळू दिवस काय लोक म्हणते न्यारी वेळ झाली. न्यारी वेळ झाली म्हणजे आता शाळेत घातलं कसं तरी समजा 5वीला गेले की न्यारी वेळ झाली. आता तुम्ही सध्या दुपारमध्ये आहे, कारण दुपारमध्ये काय असतं सांगतो की नाही मला, ऊन जास्त लागतं. न्यारी वेळ सकाळ बरी असते, संध्याकाळ थोडी हिंडायचा फिरायचा टाइम असतो. म्हणजे बालपण खेळायचं असतं आणि म्हातारपण का हातात काठी घ्यायचं आणि आपलं फिरायचं. दुपारी ऊन लागत असतं बरं का मला, भयंकर ऊन लागत असतं. तसं त्रिविध ताप हे कधी असतात जास्त? तारुण्यात. तुम्ही तारुण्याचा अनुभव घेतलाय सर्वांनी, कठीण असते. आणि मग आत्मदृष्टीने हे आहे का? काय सकाळ म्हणजे बालपण नाही, तरुणपण नाही, वृद्धपण नाही. तसं सूर्यदृष्टीने कुठलाच काळ नाही. हा काळ पंचांगाच्या तुमच्या आमच्या दृष्टीने सगळा केलेला आहे. मग सूर्याला विचारलं बाबा काळ कोणता, त्याने सांगितलं काळच नाही, माझा नित्यप्रवास सुरू आहे. मला कोण रात्र म्हणतंय, कोण सकाळ म्हणतं, कोण शुभ मुहूर्त म्हणतोय, कोण अशुभ मुहूर्त म्हणतंय, मला काही त्याचं घेणं देणं नाही. तसं आत्मस्वरूप असं आहे, ना बालपण, ना तरुणपण, ना वृद्धपण, ना जागृती, ना स्वप्न, ना सुषुप्ती, कुठलाच काळ, कुठलीच अवस्था त्याच्या ठिकाणी नाही. तो त्याच्या महिमेमध्ये तो आहे, आणि ते तुमचं आमचं स्वतःचं काय की स्वरूप आहे. अज्ञानाच्या दृष्टीने हा सगळा स्वीकार आहे. मग हे भूतकाळ, वर्तमान काळ, एक अज्ञान अंगावरती आलं तुम्हाला हे सर्व स्वीकारावंच लागेल. जसं देह तादात्म्य आलं तोपर्यंत तुम्हाला हे सर्व स्वीकारावं लागेल. तसं जोपर्यंत अज्ञान जात नाही तोपर्यंत तुम्हाला याचा सर्वांचा काय की स्वीकार करावा लागेल. आणि अज्ञान गेलं की काही नाही, ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. प्रश्न 171. सत असताचा निर्णय कोणत्या साधनाने होतो? उत्तर, सत असताचा निर्णय अन्वय व्यतिरेक नामक युक्तीने होतो. हे सत असताचा निर्णय अन्वय व्यतिरेक नामक युक्तीने होतो. हे बघा, आपण सतत एका विषयाचं नेहमी चिंतन करतो की वंद्यापुत्र हा कसा आहे की असंच आहे, पुष्प हे कसं आहे की असंच आहे, बागुलपा हा असंच आहे, आणि रज्जूवर भासलेला सर्प हा सता विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे असं आपण म्हणत असतो. आता हे शंका घेण्याच्या दृष्टीने चाललं चिंतन. अजातवादाचे दृष्टांत कोणते आहेत? अजातवादाचे दृष्टांत आहेत बागुलबा, खपुष्प, वंद्यापुत्र, हे सर्व कोणते दृष्टांत आहेत? अजातवादाचे. आणि विवर्तवाद सुद्धा अजातवादच आहे. विवर्तवाद जो आहे तो कोणता वाद आहे? आता अहो सता विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, पण सर्प आहे का तिथे? कुठं? रज्जूच ठिकाणी. मग सर्प हा अत्यंत असत नाही तर कसा आहे? फक्त तो आपल्याला भासला म्हणून संगती लावली आपण त्याची. कुठली संगती लावली? सता विलक्षण अनिर्वचनीय. शेवटी त्याचं जे मनोगत आहे कशात आहे? कारण जेवढे वाद असतील, बिंब प्रतिबिंबवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, या सर्व वादाचं पर्यावसान शेवट कुठे होतो? अजातवादच होतो. म्हणून यांनी सांगितलं की इथे सत असताचा निर्णय अन्वय व्यतिरेक नामक युक्तीने होतो. सत असत याचा जर तुम्हाला खरंच विचार करायचा असेल, निश्चय करायचा असेल, अन्वय म्हणजे भाव आणि व्यतिरेक म्हणजे काय की अभाव, या युक्तीने तो होतो. प्रश्न 172. सत असताच्या निर्णयासंबंधी अन्वय व्यतिरेक युक्ती कशी ओळखावी? उत्तर, जो मी जागृतीत आहे तोच मी स्वप्नात आहे, जो मी स्वप्नात आहे तोच मी सुषुप्तीमध्ये आहे, म्हणून मी तिन्ही अवस्थात असल्याने माझा तिन्ही अवस्थात अन्वय आहे. तथापि ज्या अर्थी या तीनही अवस्था माझ्यामध्ये नाहीत, म्हणून त्या तीनही अवस्थांचा माझ्या ठाई व्यतिरेक आहे. एवं प्रकारे सत असत संबंधी अन्वय व्यतिरेक युक्ती समजावी. ही अन्वय व्यतिरेक युक्ती अत्यंत सोपी आहे. हे बघा,
जो मी जागृतीमध्ये आहे तोच मी सुषुप्तीमध्ये आहे, हे तर काही तुम्हाला असं कळण्याच्या पलीकडे असं आहे काही नाही. तुम्ही जे जागृतीमध्ये आहात तीच कशामध्ये आहात तुम्ही? स्वप्नामध्ये. तुम्हाला असं एखाद्या स्वप्न पडतं का स्त्री झालो मी किंवा दुसरा माणूस आहे स्वप्नात, तुम्ही बोलताना तुमचं नाव गाव दुसरं वाटतं का तुम्हाला? नाही. जागृतीचं ज्यानं प्रकाशन केलं, जागृती ज्यांना जाणली तोच कशात आहे? स्वप्नात आहे. आणि जागृतीमध्ये स्वप्नामध्ये जो आहे तो सुषुप्तीत आहे. कारण सुषुप्तीतून उठल्याला हा जो आत्मा आहे किंवा तुमचं जे स्वरूप आहे तर ते का दुसरं आहे का? ते सुषुप्तीतून इकडे जागृत झाल्यानंतर नाही. या ज्या मनाची अवस्था होतात जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, तिन्ही अवस्था तुम्ही आहे का नाही? चेतन महाराज आहे. म्हणजे तिन्ही अवस्थामध्ये तुमचा अन्वय आहे, तुमचा भाव आहे की नाही? पाहू महाराज, याला काय लागतं? याला कोण लागतं? आता देव लागतो, कोण लागतं? कोण लागत नाही, हे तुम्हाला कळून घ्या. तुमच्या तिन्ही अवस्थाचा व्यतिरेक आहे. जागृतीमध्ये आत्मा आहे पण आत्म्यात जागृती नाही. काय कळालं का? आत्म्यात जागृत अवस्था आहे का? आत्म्यात स्वप्न अवस्था आहे का? आत्म्यात सुषुप्ती अवस्था आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ या तिन्ही अवस्थेचा आत्मस्वरूपामध्ये तुमच्यामध्ये व्यतिरेक आहे आणि तिन्ही अवस्थांमध्ये तुमचा काय आहे? ही तर गोष्ट तुम्हाला मान्य करावं लागेल. मण्यामध्ये दोरा आहे पण दोऱ्यात मणी नाही. मण्यामध्ये काय आहे? दोरा आहे पण ते दोऱ्यामध्ये मणी नाही. तसं जगामध्ये कुठला पदार्थ आहे की ज्या पदार्थात ब्रह्म नाही? सगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ब्रह्म आहे. आपण स्थूल दृष्टीने बोलतो पण ब्रह्मामध्ये ते पदार्थ आहेत का? नाही. ब्रह्मामध्ये ते पदार्थ नाही. म्हणजे पदार्थाचा, विश्वाचा ब्रह्मामध्ये व्यतिरेक आहे आणि त्या पदार्थामध्ये ब्रह्माचा काय आहे? अन्वय. ही अन्वय व्यतिरेक युक्ती कळाली की तुम्हाला सत असतचा निर्णय. म्हणून जागृती असत, स्वप्न असत, सुषुप्ती असत आणि मी मात्र कसा आहे? सत. का? या तिन्हीचा माझ्यामध्ये व्यतिरेक आहे आणि या तिन्हीमध्ये माझा अन्वय आहे. प्रश्न 173. मी चिद्रूप कोणत्या प्रकाराने हे अन्वय स्वरूप आहात तुम्ही. प्रत्येक पदार्थामध्ये तुमचा काय आहे की अन्वय. पदार्थाचा परस्पर काय? सोप्या भाषेत आपण नेहमी बोलत असतो की एकास सर्प भासला, दुसऱ्यास पुष्पमाला भासली, तिसऱ्यामध्ये गोरेशा भासली, चौथ्याला त्या ठिकाणी जलधारा भासली. त्या 4 जणांस ते जे काही पदार्थ भासले त्या पदार्थाचा रज्जूमध्ये व्यतिरेक आहे. काय? पुष्पमाला आहे का त्या रज्जूमध्ये? नाही. आणि जर असती तर काय झाली असती? ती पुष्पमाला सुगंधित झाली असती. जलधारा आहे का ती? नाही. तर काय ते ओली झाली असती. सर्प असता तर ते विषारी झालं असतं. रेग असते तुला कोण खर्चटलं असतं. म्हणजे त्याचा काय त्याच्यात व्यतिरेक आहे. आणि या 4ही पदार्थामध्ये रज्जू जो काय अन्वय आहे. काय रज्जूला सोडून झालं का ते? तसं जागृती, स्वप्न, सुसुप्ती या ज्या 3 अवस्था आहेत या 3 अवस्था माझ्यामध्ये नाही. याचा अर्थ त्यांचा व्यतिरेक आहे आणि या तिन्ही अवस्थामध्ये माझा अन्वय आहे. उगाच तुम्ही बेताराव मारायला यायला त्याला वय नाही मला. काय आपला अन्वय आहे ना, तिन्ही अवस्थात आहे. भूतकाळात आहे, आता बालपणात होतो, तरुणपणात आहे, आता बालपण तुम्ही आणायचा प्रयत्न केला तर येईल का? पावडर बिवडर लावलं, दाढी केली, काय येईल का? तसं नाही. आता बालपणासारखे बरेच लोक ते आता समजा बालपणासारखे आता हे जे राजकारणी लोक आहेत ना किंवा जे नाटक करणारे लोक आहेत ना ते बारीक असा कलर त्या विशेष ठिकाणी लावतात. कशासाठी? की जसं काही हा आता नेमका 25 वर्षाचा व्हायला लागला, हे दिसावं, असं दिसावं, कसं दिसावं लावतात का नाही? बरं आता सांगा, हे आमचे मोठमोठे म्हणून घेणारे समजा म्हणून नाही तसं नामांकित महाराज आता याला डाय लावतात. काय लावतात? उरपट वयाच्या मानानं त्या केसाची जी काय फार शोभा आहे ना, हा इकडं लुक घालायला लागलं केस काळे दिसू राहिले. याला काही अर्थ आहे का? त्या जसं जसं वय असेल. आणि खरं एक आपल्याला सूचना आहे. हा काय? जरा कर्णमुळी सांगू आली गोठी. मृत्यूची भेटी काय आहे ते आता हे तुम्हाला सांगायला लागले. काय सांगायला लागले? माऊली सावध व्हा. विषय काय चालला आपला? बालपणाला आणण्याचा किती प्रयत्न केला, येईल का म्हणतात? कसंच येऊ शकत नाही. पण बालपणात तुम्ही नव्हते का?
होते. आता तरुणपणात तुम्ही नाही का आहे, आणि शेवटी वृद्धापकाला म्हातारपणाला जरा आली त्यावेळेस आपण राहणार. पण आता आपल्यामध्ये या तिन्हीचा काय आहे की व्यतिरेक आहे. बालपणाचा व्यतिरेक आहे, तारुण्याचा व्यतिरेक आहे, म्हातारपणाचा, आणि आपला काय आहे तिन्हीमध्ये अनुभव आहे. जन्माच्या अगोदर आपण होतो, जन्मानंतर आहोत, त्याच्यानंतर हे शरीर पडलं तरी आपण राहणार. म्हणजे आपला सतत अन्वय आहे. आणि या सर्व त्या काही नाम रूप या ज्या गोष्टी यांचा काय आहे की आपल्यामध्ये आणि परस्परामध्ये सुद्धा व्यतिरेक आहे. म्हणजे आपल्यामध्येही व्यतिरेक आहे आणि त्यांच्या सुद्धा व्यतिरेक आहे. जागृती स्वप्नात नाही, स्वप्न जागृतीत नाही, जागृती स्वप्न सुषुप्तीत नाही, सुषुप्ती जागृती स्वप्नात नाही. म्हणजे अवस्थाचा त्यांच्यामध्येही व्यतिरेक आहे आणि आत्म्यामध्ये सुद्धा व्यतिरेक. आणि आत्म्याचा अवस्थेमध्ये काय आहे की अनुभव आहे. म्हणून आपण कसे आहोत? सत प्रकाशक चित्त. आपण कसे आहोत? चित्त. प्रश्न 173. मी चिद्रूप कोणत्या प्रकाराने आहे? हा. उत्तर, तिन्ही काळांना मी जाणतो म्हणून चिद्रूप आहे. आता ही गोष्ट काही अवघड आहे का? तिन्ही काळास मी जाणतो म्हणजे त्याचं प्रकाशन करतो, त्या काळाला मी जाणतो, त्याला मला त्या कळतात. का हो, तुम्हाला बालपण कळालं नाही का? कळालं. आणि का कळालं म्हणूनच आता तुम्ही त्याची स्मृती सांगायला लागले. आता तुम्हाला हे तारुणपण कळून नाही राहिलं का? कळून राहिलं म्हणजे तुम्ही याला जाणून राहिले. वृद्धपणाला तुम्ही जाणणार म्हणजे तुम्ही चिद्रूप आहात. हे कळतं कोणीतरी कळणारं मानावं लागेल ना. हे जे सगळं चाललं याला कोणीतरी लोक म्हणतात काहीच नाही. जे शून्यवादी आहेत ना ते काय म्हणतात, या देहामध्ये काहीच नाही म्हणजे काय? मग हे कळतं कोणाला काहीच नाही? काहीच नाही म्हणतो हे कळालं काहीच नाही याची सिद्धी कोणी केली? जो कळतो ना त्यानेच केली की नाही? आता ठीक आहे, समजा हे गट्टू नाही, घर नाही, शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, आत्मा नाही, असं जर म्हटलं काय आत्मा नाही, त्यांचं म्हणणं आत्मा नाही. समजा जे नास्तिक लोक आहे, काही समजा जे वेगळ्या शून्यवादी वगैरे विचाराचे लोक आहेत ते म्हणले आत्मा नाही. त्याला म्हणा आत्मा नाही हे कोणा सांगितलं? त्याला एवढंच विचारायचं, पण आत्मा नाही हे कोण सांगून राहिलं? जो नाही सांगून राहिला का आहे सांगून राहिला? मग जो आहे तूच आहे. जे आहे ना ते तूच आहे. एकदा काय झालं की ते आता आज हे सुद्धा काही गावामध्ये सकाळी भिक्षा मागण्यासाठी गोसावी मंडळी जातात किंवा ती फकीर मंडळी कोणीतरी येतात. मग एक गोसावी कोणीतरी असा फकीर भिक्षा मागण्यासाठी आला, या घरी जा त्या घरी जा. आता काय झालं, एक माणूस असं काय होता विप्रलंबक होता, त्याला ते जेवावर यायचं. कारण जेवायला बसल्यानंतर उजव्या हाताने कावळा सुद्धा तो कधी उडवीत नव्हता. त्याला माहिती भाताचा शीत त्या कावळ्याला मिळत म्हणून ते जास्त चिकट होता. त्यानं सांगितलं, महाराज तुम्हाला भिक्षा वाटली असते पण घरात कोणीच नाही. हो, कोण नाही घरात कोणीच नाही. ते हुशार होते ते म्हणजे घरात कोणी नाही. काय घर बोलून राहिलं का? घरात कोणी आहे, हा घरात कोणी असलेलाच बोलतो आणि घरात कोणी नाही हे सुद्धा घरात असलेलाच बोलतो. मला हे सगळं कळतंय, तो कळणाराच बोलतो आणि मला काही कळत नाही हे सुद्धा कळणाराच बोलतो. तसं तुम्ही कसे आहात? चित्त तीनही कालात नाही, कुठलाही काल असेल तरी तुम्ही त्याला जाणणारे आहात. त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला काय की जाणता, तिन्ही काळाला जाणता, त्यास्त तुम्ही चिद्रूप आहात. सत्पदाची प्रवृत्ती कशासाठी आहे? सत्पदाची प्रवृत्ती तिन्ही काळामध्ये तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी आहे. चित्पदाची प्रवृत्ती कशासाठी आहे? तिन्ही काळामध्ये तुम्ही ज्ञानरूप आहात, तुम्ही कळणारे आहात, अर्थात चिद्रूप आहात, याच्यासाठी ती प्रवृत्ती आहे. स्वरूप एकच आहे, कोण? आत्म्याचं. पण ही तिन्ही पद कशासाठी? हे बघा, हे माणसं कधीच खोटं बोलत नाही किंवा हे माणसं सत्य बोलतात. समजा सोप्या भाषेत बोलतो आपण. एक उदाहरण घेऊ. पांडुरंग महाराज सत्य बोलतात. पांडुरंग महाराज बेताल बेस्वर कधी होत नाही, हे स्वरबाद आहे. आता वर्णन कोणाचं चाललंय? त्यांचं चाललंय. आणि पांडुरंग महाराज शेती एकदम उत्कृष्ट प्रकारे करतात. आता मी 3 प्रकारानं तुमचं वर्णन केलं, पण तिन्ही वर्णन तुमचं दुसऱ्याचं तुमचं, पण तिन्ही पदाची प्रवृत्ती एक का वेगळी वेगळी? तर वेगळी सत्य बोलतात ही प्रवृत्ती वेगळी, शेती चांगली करतात ही कृषी दृष्टीनं आहे,
आणि गायन करतात हे गायनाच्या दृष्टीने, म्हणजे पण वर्णन कोणाचं आहे? तुमचंच आहे, पण प्रवृत्ती वेगळी वेगळी आहे. तद्वत इथे चित्त याची प्रवृत्ती कशासाठी आहे की तिन्ही काळात तुम्ही त्याला जाणणारे आहात याच्यासाठी त्याची प्रवृत्ती आहे. तिन्ही काळात तुमचं अस्तित्व आहे याच्यासाठी सत्पदाची प्रवृत्ती आहे. प्रश्न 174 तिन्ही काळांना मी जाणतो यास्तव चिद्रूप आहे हे कसे समजावे? उत्तर जागृतीस मी जाणत आहे, स्वप्नास मी जाणत आहे व सुसुप्तीस मी जाणत आहे. याच प्रकारे प्रातः कालाधिक तिन्ही काळ, भूतकाळाधिक तिन्ही काळ, मास वर्ष बाल्याधिक तिन्ही अवस्था या प्रकारे सर्व काळामध्ये मी जाणत आहे. यास्तव मी चिद्रूप होय असे समजावे. हे बघा, सद्रूप आहे हे कळण्यासाठी, हे जाणण्यासाठी कोणती पदं वापरायची? तर मी जागृतीत आहे, मी स्वप्नामध्ये आहे आणि मी सुषुप्तीमध्ये आहे. मी भूतकाळात आहे, मी वर्तमान काळात आहे, मी भविष्य काळात आहे. म्हणजे हे 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 जे आहे पद वापरले आपण कशासाठी वापरलं? सत्पदाच्या प्रवृत्तीसाठी. आता चित्पदासाठी तसं नाही वापरायचं. काय वापरायचं? आता जागृतीला मी जाणतो, स्वप्नाला मी जाणतो, सुषुप्तीला मी जाणतो, मी भूतकाळाला जाणतो. हे हे आता इथे कोणती पदं वापरायची? चित्तचं चिंतन चाललं असताना मी आहे असं नाही म्हणायचं. सतचं जेव्हा सत्पदाचं चिंतन चाललं त्यावेळेस काय म्हणायचं? सदानंद मी जागृतीत आहे, स्वप्नात आहे, सुषुप्तीत आहे, भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात आहे. म्हणजे कोणत्या पदाचं चिंतन झालंय? सत्पदाचं. आता जेव्हा चित्त पदाचं चिंतन झालं त्यावेळेस काय म्हणायचं? मी जागृतीला जाणतो, मी वर्तमानाला, मी स्वप्नाला जाणतो, सुषुप्तीला जाणतो, भूतकाळाला जाणतो, वर्तमान काळाला जाणतो. म्हणजे जाणणं हे पद घालायचं. आपण जाणतो का नाही? जागृतीला जाणतो, स्वप्नाला जाणलं का नाही? आपण जाणलं. सुषुप्तीला जाणतो का नाही? मला काही कळत नाही, मी सुखान झोपलो होतो, जाणतो. आता हे तसं तिन्ही काळाला मी जाणतो, भूतकाळाला मी जाणतो, महिने जे आहेत त्याला जाणतो, वर्षाला जाणतो, बाल्याधिक तिन्ही अवस्थाला या प्रकारे सर्व काळामध्ये मी जाणत आहे. यास्तव मी चिद्रूप होय असं समजावे. प्रश्न 175 मधहून भिन्न असलेले नामरूपाधिक वस्तूसहित तिन्ही काळाचे स्वरूप काय समजावे? आता माझ्याहून भिन्न असलेले जे नामरूप आहेत त्याचं स्वरूप काय आहे हे समजावे. उत्तर मधहून भिन्न असलेले नामरूपासहित तिन्ही काळ दुःखरूप आहे असे निश्चित समजावे. हे बघा, हे तिन्ही काळ सुद्धा कसे आहे की दुःख स्वरूप आहे. कोणताच काळ सुख स्वरूप नाही. का नाही त्याचं कारण सांगू का? मुळात आत्मा हाच एक सुख स्वरूप आहे. काळ कसे सुख स्वरूप आहे? तुम्हाला असं वाटायला की बा आता 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 पाऊस गेलाय, आता आपल्याला काय द्राक्ष यंदा येते नाही परत, आता आपला भविष्य काळ कशाचा येईल? सुखाचा येईल. कालच काय केलं कसं वातावरण? मग सांगा तुम्ही. आता काळ आणि काळामध्ये जर सुख असतं, काळामध्ये जर सुख असतं तर सर्वांना तो काळच जर सुख स्वरूप असतं मुळातच, प्रत्येकाला त्या काळानं काय दिलं असतं आपल्याला? हा विषय अगदी सूर्यप्रकाशा एवढा असा स्पष्ट आहे. काळ हा जर सुखरूप असता, कोणता काळ सुखरूप मानायचं सांगा? कोणताच नाही. बरं तुम्ही विचारा एखाद्या माणसाला की बाबा तुझा कोणता काळ सुखात? नाही, कधीच नाही. ज्या काळात आणि मग कधी कधी काय होतं, त्या काळाच्या विषयी अंतःकरण वृत्ती कधी कधी अनुकूल होते तेव्हा आपल्याला सुख भासतं, आणि त्या काळाविषयी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली काय होतं की ते दुःख. आता आपण हे बघितलं विचारसागरामध्ये. आता सर्पिणीला पाहून तिच्या पिल्लाला काय की सुख होतं. ते प्रत्येक जे वस्तू आहे त्याला काय होतं की सुख होते. आता खरंच काय केला असं वाटतं की पाऊस पडला की बरं बाबा आपल्या ज्वारीला बरं होईल, समजा काही किती मोठाली झालेली असली तर, आणि काही गेला त्याचं काय की दुःख आहे. मग काळ हा कधी सुख स्वरूप नाही, सतत. खरं तर काय आहे काळ? काळ म्हणजे काय? आता आपण काळाचंच वर्णन करून राहिलो. कोणाचं? गाथेमध्ये किती वर्णन केलं काळाचं? आयुष्य का तो काळ? मग तू काळ का दुसरं थोडंच आहे? काळ काळ हेच काळ आहे. हे यम, हा यमच आहे. काळ म्हणजे यम. भूतकाळ वर्तमान काळ म्हणजे काय? यमच आहे. आयुष्य खातो काळ सावधान. काळ जातास काय? आयुष्य जात आहे काळ जपत असे. अहो पुढचा काळ टपून बसलाय ना, म्हणजे हाच खरा काळ आहे. काळ नावाचा काही दुसरा काही वर्तमान काळ, आणि हे सगळे कसे आहे? अवघाचे आकार. आता काय याच्यात
भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. सर्व आकाराने हा काळ काय सर्व आकार काळाने ग्रासलेला आहे. ते आपण ते दृष्टांत सांगत असतात. सुख पाहता जावा बाडी आणि दुःख पर्वत. तो एक मनुष्य पळू लागला, त्याच्या माठी वाघ लागला. तो अरण्यात जोरात पळत असताना एकदम एक अशी विहीर त्याला दिसली. त्याला असं वाटलं तर आपला जीव विहिरीत उडी मारल्याशिवाय वाचणार नाही, म्हणून त्याने विहिरीत उडी मारली. पण विहिरीत उडी मारल्याबरोबर त्या विहिरीला काही पाणी नव्हतं. त्याच्यात मग खालून मोठा असा नाग. मग याला पण त्या विहिरीच्या काठाला एक मोठा वटवृक्ष होता. त्या वटवृक्षाची पारंबी त्या विहिरीमध्ये, म्हणून त्यानं काय केली, त्या पारंबीला पकडलं. मग पकडल्यानंतर मग आता झाली काढून आला वाघ. वर असा उभा राहिला, गुरु करू लागला. आता हा फक्त वर आला गेला खातोय. पहा आता काय किती अडचण झाली. पांडुरंग महाराज 3 गोष्टी झाल्यात आणि तेवढ्यात ज्या पारंबीला धरलो त्याला आग्यमोह. आग्यमोह. खाली नागोबा, वर वाघोबा, मधात आगोबा. हा असं झालं. आणि तेवढ्यामध्ये एक 2 उंदीर आले आणि ते 2 उंदीर पारंबी मोठी होती. एक इकून कुरतडू लागला तर दुसरी तिकून कुरतडू लागला. ते उंदराचं काय असतं माहितीये का, उंदराला जर दररोज त्यानं काही कुरतडलं त्याचे दात वाढतात. आपल्याला वाटतं काय विनाकारण कुरतडल्याकडे नाही, त्याचे दात बाहेर येऊन त्याला म्हणजे कधी ते मरून जात होतो, म्हणून त्याला ते कुरतडणंच लागतं. उंदीर जे आहे ना, आता रिकाम्या प्लॅस्टिकचे पाईप खात होतो नाही, काही खात नाही. आणि ते गाडीत शिरला उंदीर त्यांना चांगलं महत्वाचे सगळे ते जे आवरण होते ते कुरतडून टाकली. काय मग त्याचं कारण आहे की त्याचे दात ते ह्याच्या बाहेर आले येणे महाराज ते मरून जातं, म्हणून त्याला ते कुरतड लागतं. काही तसे उंदीर असतात त्याला गावामध्ये कुरतडल्याशिवाय नसलं ना त्याला ते जेवतच नाही. गावात कोरणं सुरूच पाहिजे. थोडं याचं काढीन त्याचं काढील त्याचं काढील कुरतडण्याची सवय. याला उंदराचा हे द्यायची उपमा बरं काय कुरतडायचं. मग त्याला एक सवय, कुठं कुणाचं चांगलं चाललं थोडंसं आपलं ते बिघडून द्यायचं. का काही लोक म्हणते बिघडून पाहून त्याला सवयची त्याची दात वाढते. दात वाढते म्हणजे काय होतं सांगू का, त्यानं बाहेर त्यानं रिकाम काम केलं तर घरात रिकाम काम करतो. आणि घरात रिकाम काम केल्यावर घरातलं रिकाम काम त्यालाच निपटावं लागतं. बाहेरचं निपटावं लागतं त्याला. पोटे घरी ते 2 उंदीर आले आणि त्या 2 उंदरांनी ते लागलं कुरतडायला. आता किती आपलं ते उंदर काळावर विषय निघाला बरं का. आणि एवढ्यामध्ये त्या आग्या मोहळाचा जो कांदा असतो त्या कांद्याला काडी लागली, धक्का लागला आणि त्याच्यातून मध असा त्या पारंबीला उघळत असा ते खाली आला. आणि खाली आल्यानंतर त्यानं असं धरलं होतं, थर कापत होता. खाली नाग होता, घोणस माश्या त्याच्या अंगावर पाडलेल्या चौकून त्या आगे मोहळाच्या माश्या फार चावत होत्या. वर वाघ उभा. त्याला ती उंदीर दिसू लागली की आता हे उंदीर यांनी कुरतडल्याशिवाय राहत नाही. ही पारंबी कुरतडली की आपण खाली पडतो. आणि एवढ्यामध्ये त्याचे इथून ते मोहळाचं बरोबर नाकावून असा एक थेंब असा इथं आला जिभेवर. अरे बापरे, पाच गोड इकडे म्हणतो हे. आता खरं सांगा त्याच्या दुःखाचा विचार केला तर त्या मधाच्या गोडपणाचा किती अंश आहे. काहीच नाही. हे सगळं चौकून. तसं रात्र आणि दिवस हा जो काळ आहे तर आपल्या आयुष्याची दोरी कुरतडून राहिला. आयुष्याची दोरी काय करून राहिला तू, असं कुरतडून आणलं त्यानं. काही असं अगदी जवळ आले आणि काही एकदमच असे तोडून टाकतो. मग हा काळ नाही का, काळच आहे. काळ म्हणजे काय राक्षस यमत ह्या गोष्टी नाहीच आहे. हे दररोजचा काळ हाच महाकाळ आहे. आणि म्हणून हा काळ त्याच वेळेस तुमच्यावर मात करणार नाही. तर काळ सारावा चिंतने आणि एकांतवासी. काळ जाणार आहे महाराज, पण चिंतने सरी तो धन्य धन्य काळ. आणि हे जर वेदांताचं चिंतन केलं तर काळ नावाचा पदार्थ किंवा वस्तू नाही. त्याला भूतकाळ नाही, त्याला वर्तमान काळ नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय,
काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी राबत. काळ आता हे बघा, आता 8 वाजायला लागले तर भविष्य काळ, पुढचा आगामी काळ हा तोंड वासून बसलेला आहे की हे सर्व जगत माझ्यात कधी येते. असंच आहे की नाही आता? हा, एक एक सेकंद हे अख्खं जगत. आता वर्तमान काळ आपल्यासाठी, आता 8:30ची वेळ आपल्यासाठी वर्तमान काळ आहे का जगासाठी वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे? जसं 8:30ची वेळ आपल्यासाठी भविष्य काळ आहे का जगासाठी आहे? संपूर्ण जगासाठीच आहे. आपल्यासाठी थोडं भविष्य काळ आहे. आता 8:30 वाजतील ना, अजून वाजले नाही, 8ला आपला पाठ संपतो. 8:30 म्हणजे कोणता काळ झाला बघून दादा? भविष्य काळ झाला. मग तो आपल्या बसलेल्या लोकांसाठीच आहे का जगासाठीच भविष्य काळ? मग ते 8:30चा जो भविष्य काळ आहे तो वासून बसलेला आहे ना. हे सगळं जग त्याच्यात कधी येते? म्हणजे असा सारखा तो भविष्य काळ काय झाला की अवघाचे आकार ग्रासेला काळे. आणि म्हणून हा काळ चिंतनाने त्याच्यावर आपल्याला मात करता येते. आणि ब्रह्मज्ञानाने काळच नाही. कधी काळ आहे आपल्या? जसं मी आता बोललो की सूर्यदृष्टीने भूत भविष्य वर्तमान सकाळ संध्याकाळ हे काळच नाही. तसं आत्मदृष्टीने चिंतन केलं तर काळच नाही. काळ नावाचा पदार्थच नाही. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर ते कसे आहे? दुःख स्वरूप आहे. कोणता काळ असा आहे की सुख स्वरूप आहे? एक गोष्ट निश्चित करून टाकायची, कुठली? आत्मभिन्न वस्तू सर्व कसे आहे की असत आहे आणि त्या दुःख रूप आहे. आत्माच एक आनंद स्वरूप आहे. म्हणून काळामध्ये कुठे आनंद आहे? भूतामध्ये नाही, वर्तमानामध्ये नाही, भविष्यमाला. मग काळाला काय भ्यायचं? तुम्ही आता भेऊन राहिले काळ सध्या. अज्ञान आता काळाला भेटा का सध्या? कसं होईल आपलं, काय होईल असं भेटा का तुम्ही? नाही. जेव्हा केव्हा आपत्ती येईल मग आता जसं राहिलं तसंच राहायचं. आता एक विचार करून ठेवायचा, काय आता जरी सुख मिळत असेल आपल्याला या काळात तर भविष्यात दुःख मिळेल. कशाला त्या ठिकाणी चिंतन करायचं? पण आपल्याला अपेक्षा कशाची आहे की सुखाची. बघ, दुःखरूप काळाचं कोणी संतांनी दुःखरूप काळाचं सुद्धा स्वागत केलेलं आहे. कशाचं केलेलं आहे? दुःखरूप काळाचं स्वागत केलं का नाही? कोणतं असं आहे की त्या ठिकाणी महाराज त्या कृष्णाने विचारलं होतं की त्या याला कोणाला? कुंतीला. त्याने सांगितलं, देवा मला आम्हाला दुःखात असताना जेवढं चिंतन घडलं तेवढं चिंतन आता घडत नाही. दुःख सतत असायला पाहिजे, खरं यायला पाहिजे. गतिरोधक जे हे नाही माणसावर, या गतिरोधक असायला पाहिजे. गाड्या सुसाट पडत असतात. ब्रेक लावायची वेळ कधी येते आपल्याला? गतिरोधकच येते. हा, काही जीवनात गतिरोधक सारखे असतात आणि काही जीवनात गतिरोधक कमी असतात. प्रश्न 176. दुःख नाही. वेदांताचा आपण जर विचार केला दुःख नाही, पण दुःख घ्या. मग आता दुःखाला तरी कोणी घ्यावं? दुःख नावाचा पदार्थ सर्वांना काय अपेक्षा आहे? सुख आहे. पण दुःख कोणी घ्यावं? मग ते त्याला जन्माला घातलं समजा मायेनं, मग त्याचे तरी ग्राहक मग थोडंफार आपण घेतलं तर काय होतं? म्हणून लोक म्हणतात ना, दुःख थोडं काय करा, वाटून घ्यायला पाहिजे. मग आता कोणतं दुःख? आध्यात्मिक दुःख वाटून घेता येत नाही, आधी भौतिक दुःख तर वाटून घेता येतं. आणि म्हणून समाजकारणी लोक काय करतात? मग धनाचं दान करतात. कोरोनाचे समजा कोविड उभारतात, सेंटर उभारतात. म्हणजे काय वाटून घेऊन राहील ते समजा वाटून घेऊन राहील. प्रश्न 176. चित व जड यांचा निर्णय कोणत्या युक्तीने होतो? यांचा निर्णय सांगा आम्हाला. चित आणि जड. उत्तर: चित व जड यांचा निर्णय अन्वय व्यतिरेक या युक्तीने होतो. प्रश्न 177. चित व जड यांच्या निर्णयात अन्वय व्यतिरेक युक्ती कोणत्या प्रकारे योजावी? उत्तर: जो मी जागृती जाणतो तोच मी स्वप्नात जाणतो, जो मी स्वप्नात जाणतो तोच मी सुसुप्तीत जाणतो. म्हणून या तिन्ही अवस्थात माझा अन्वय आहे. तथापि या तिन्ही अवस्था मला जाणत नाहीत, म्हणून त्यांचा माझ्या ठाई व्यतिरेक आहे. अशा युक्तीने चित जड निर्णयामध्ये अन्वय व्यतिरेक युक्तीची योजना करावी. आपण सत असत मध्ये जशी अन्वय व्यतिरेक युक्ती वापरली की जागृतीमध्ये मी आहे, स्वप्नामध्ये मी आहे, सुषुप्तीमध्ये मी आहे, आणि तिन्ही अवस्था माझ्यामध्ये नाही. म्हणजे तिन्ही अवस्थाचा माझ्यामध्ये व्यतिरेक आहे आणि त्या तिन्ही अवस्थामध्ये माझा अन्वय आहे.
तद्वत जागृतीला मी जाणतो, स्वप्नाला मी जाणतो, सुसुप्तीला मी जाणतो, आणि या तिन्ही अवस्था मला जाणत नाही. जागृती त्या आत्मस्वरूपाला जाणू शकते का? नाही. स्वप्न जाणू शकतं का? नाही. अशी अन्वय व्यतिरिक्त युक्ती वापरायची. ही गोष्ट फारशी काही अवघड नाही. फारशी काही अवघड काय अवघड आहे बाबा? जाऊ द्या, तुम्हाला तसं वाटत जर नसेल तर विचारद्वारा अवघड आहे की ठीक आहे. तुम्हाला व्यवहारामध्ये असं एखाद्या वेळेस होतं की बा मी याच्यावर वेगळा आहे असं तुम्हाला जाणवत नाही, पण विचारायला बसल्यानंतर हो पण हे तर कळतं का नाही? म्हणजे विचारायला बसलं. काल मला एका माणसाचं भेटला का फोन आला कोणाला, अरे बा तुमचं ते हे ऐकलं नाही कशावर, आपलं हे फेसबुकवर ऐकलं म्हणे. त्यानं एक सांगितलं, आता ते कळायचं वेळायचं काय हो, पण किती राग आला म्हणे. ऐकायला बसलं की ते राग जातो म्हणतो. जर घरातल्या घरात काही वातावरण झालं म्हणे, बिघडलं समजा त्या सकाळच्या 7च्या दरम्यान, आणि जर हे घेतलं असं वाचायला लागलं की ते तिकडे ध्यान नाही जात म्हणे, इकडे ध्यान गेलं की ते राग निघून जातो आणि लगेच फ्रेश होतो म्हणे. काम होतं का नाही फ्रेश? म्हणजे जेवढ्यात मारामाऱ्या झाल्या किंवा एकमेकावर त्या ठिकाणी संतापी झाली, हे ऐकायला बसल्यानंतर काय होतं म्हणे, एका तासात ते मन इथं गुंतत आणि गुंतल्यानंतर तोपर्यंत ते राग बेग ते घरातला राग जातो ना आमचा राग जातो का नाही उपांडवा? मग हे ऐकलं तर फायदा आहे की नाही? तसं आहे. म्हणून हा विचार करायचा फक्त काय, आणि हा विचार पक्का असा घट्ट बांधून ठेवायचा. तुम्ही एखाद्या माणसानं 25 वर्षापूर्वी तुमच्याशी काही खोडी काढली, तुमच्या आज ध्यानात आहे की नाही? आता ते आणि त्या खोडीचे ध्यानात ठेवणं काय होणार आहे? बरोबर. आपल्या मनामध्ये त्याच्याविषयी द्वेष, त्याच्याविषयी विकार, त्याच्याविषयी उगाच द्वेषाची भावना तयार होते. ते काढून टाकायचं आणि ध्यानात ठेवायचं, मी तिन्ही काळात आहे, तिन्ही काळ कसे की माझ्यामध्ये नाही. प्रश्न 178 हे बघा, लहान लेकराला हा चिवचा घास, हा कऊचा घास, हा मऊचा घास, बस झालं म्हणतं ते माझं पोट भरलं. नाही 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 नाही, आपली चिमणी ना तर चिव तिचा घास आहे हा. जैसे बाळा विसा ठाई जेवी असं ज्ञानेश्वर बोलू सांगितलं. तसं विचार चंद्रोदयामध्ये इतकं स्पष्ट सांगितलं, तू हे नाही, तू हे नाही, तू हे आहे, ते तुझ्यात नाही, तू त्यांच्यात आहे. अन्वय व्यतिरेक, अन्वय व्यतिरेक असं ये न केन. पण मी तर म्हणतो फक्त जर मेलेला माणूस असेल त्यालाच कळणार. जिवंत माणूस असेल आणि त्याला जर बुद्धी असेल आणि त्यांना फक्त थोडी काळजीपूर्वक जर ऐकलं तर त्याला, आणि जर समजा तुम्हाला इतकं सांगून जर कळत नसेल तुम्हाला, आता मेलेला तर तुमच्यात काहीच फरक नाही असंही म्हणाल की हो छगनराव काही म्हणाला काहीच. किती सांगितलं त्यांनी? सतचा अन्वय व्यतिरिक्त सांगितला, चितचा अन्वय व्यतिरिक्त सांगितलं. प्रश्न 178 आनंदरूप मी कसा आहे? उत्तर, तिन्ही काळी मी प्रेममय आहे, यास्तव मी आनंद स्वरूप आहे. होय. हे बघा, आता कसं आहे समका, परोक्ष ज्ञान पक्क झालं पाहिजे आपलं. कोणतं? हा लोक म्हणते परोक्ष ज्ञानाला काय, परोक्ष ज्ञान अगोदर घट्ट व्हायला पाहिजे की नाही? तुम्हाला परोक्ष ज्ञानच झालं नाही. तुम्हाला समजा असं कळालं, कसं कळालं की तिन्ही अवस्था माझ्यामध्ये आहे आणि मी तिन्ही अवस्थात नाही. आता परोक्ष ज्ञान चूक झालं का बरोबर आहे? तर चूक झालं, उलट झालं का नाही? जागृती माझ्यात आहे, स्वप्न माझ्यात आहे, सुसुप्ती माझ्यात आहे आणि मी तिन्ही अवस्थात नाही. म्हणजे आता हे चुकीचं ज्ञान झालं का नाही? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला परोक्ष ज्ञान झालं नाही. मग परोक्ष ज्ञान असं व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे की जागृती, स्वप्न, सुसुप्ती माझ्यामध्ये नाही, त्यांचा माझ्यात व्यतिरेक आहे आणि माझा त्यांच्यामध्ये अन्वय. असं कळालं म्हणजे कोणतं ज्ञान झालं तुम्हाला? परोक्ष ज्ञान. आणि ते घट्ट व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? खरं हे अपरोक्षच आहे, खरं हे कसं आहे? अपरोक्षच आहे. पण तसं तुम्हाला त्या ठिकाणी थोडा अनुभव येत नाही समजा, पण हे तर घट्ट व्हायला पाहिजे की नाही? मग कधी पुढं तुमचं हळूहळू विचाराद्वारा ते होईल. पण हेच कळालं नाही पहिलं तुम्हाला. पहिलं जर चुकीचं कळालं, मग याला या ज्ञानाला महत्व आहे का नाही? फार महत्व आहे. आता विषय कोणता चालला की आनंद स्वरूप मी कसा आहे, कितवा प्रश्न आहे? 178. हा, तर तिन्ही काळी मी प्रेममय आहे, यास्तव मी आनंद स्वरूप आहे. तिन्ही काळी मी प्रेममय आहे. आता सुद्धा तुम्हाला काय दुःख असं वाटतं का आनंद असं वाटतं? आनंद असं वाटतं. बरं स्वप्नात
स्वप्नात काय वाटतं तुम्हाला? कसं पाहिजे? स्वप्नात दुःखही आवडतं का माणसाला? आणि सुषुप्तीचा आनंद स्वरूप आहे. तुम्ही प्रेममय आहे म्हणजे मय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. तुम्ही कसे आहात? प्रेम स्वरूप आहात. म्हणजे प्रेम स्वरूप आहात अर्थात आनंद स्वरूप आहात. प्रेम स्वरूप आहे याचा अर्थ तुमचाच तुम्ही आवडता. जगात काय आहे की एकच गोष्ट असेल तुमचे तुम्ही कधी आवडत नाही तुम्हाला, कधी आवडतं. आता आवडता, स्वप्नामध्ये आवडता, सुषुप्तीमध्ये आवडता. जे आत्महत्या करतात ते सुद्धा कंटाळलेले असते, स्वतःला काय करतात ते प्रेममय वाटतात. म्हणून तिन्ही काळी तुम्ही तुमचे प्रेमाचा आस्पद विषय आहात. म्हणून तुम्ही कसे आहात की आनंद स्वरूप आहात. प्रश्न 179. तिन्ही काळी मी प्रियरूप आहे म्हणून आनंदरूप आहे हे कसे जाणारे? याचं चिंतन करू. कुंडली वरद